मित्रांनो, अचानक भयानक झालेल्या प्लॅनमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आता आम्ही चाललोय गुजरातला. पुन्हा एकदा चाललोय आपण आपल्या द्वारकाधीशांच्या दर्शनासाठी. सोबत आपण जाणार आहोत श्री दत्तांच्या दर्शनासाठी. नंतर मग श्री सोमनाथांचं सुद्धा दर्शन करणार आहोत. तर आज 4 धामांमधलं एक धाम, सोबतच 2 आपले ज्योतिर्लिंग होणार आहेत. तर ही ट्रिप आपली खूप मजेदार आणि खूप भन्नाट अशी असणार आहे. आणि आता निघालो आहे, आपल्या ट्रेन जर्नीची सुरुवात झाली आहे. काही गडबड अतिशय. तर काल रात्री अचानक ठरलं की जायचं आहे आणि तुम्हाला दाखवतो की मला कोणी तयार केलं आहे आणि कसं काय आमचा प्लॅन तयार झाला आहे. तर चला आता जाऊया. आता आपण निघालो आहे. बोरीवली बँड्रावरून होती आणि ट्रेन सुटायच्या फक्त 5 मिनटं अगोदर आम्ही ट्रेनमध्ये एंट्री केली आहे आणि आता बोरीवली स्टेशन सोडलं आहे आणि आपल्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. आपली ट्रेन आहे सौराष्ट्र एक्सप्रेस. तर चला बाकीचे डिटेल्स तुम्हाला आता आतमध्ये जाऊन देतो. तर मित्रांनो, हा बघा, हा आपला डब्बा आहे, हा कोच आहे आणि ह्याच्यामध्ये आपली सर्व ही मंडळी. तर आता सर्वांजवळ ओळख करून देतो. तर हिला ओळखतं, ही गुड्डी आहे. आधी त्याजवळ थोडंसं सांगतो तुम्हाला. तर ही सलोनी आहे आणि इथे प्रेरणा आणि रोशनी. आता एवढ्या जणांना ओळखता तुम्ही. आता बाकीच्यांजवळ आपल्याला आपली आदित्य ओळख करून. आता ही आदित्य आहे आणि आता आदित्य बाकीच्यांजवळ ओळख करून दे. कोण कोण आहे मला सांग. आता आपल्यासोबत कोण कोण आहेत. ही ताईचं नाव संजना ताई. वहिनी की ताई? वहिनी. आता हे दादा आहेत. दादांचं नाव संतोष आणि संजना. तर दादा आणि वहिनी. आणि ताईचं नाव रुपाली ताई. तर आता एवढे सर्वजण असणार आहोत आणि सोबत आमच्यासोबत एक कार्टूनसुद्धा आहे. तर हा आपल्या आदिताईचा मुलगासुद्धा इथे. तर मित्रांनो, आता आपल्या जर्नीला सुरुवात झाली आहे आणि आपली ट्रेन आहे सौराष्ट्र एक्सप्रेस आणि आपला कोच आहे यस 3. यस 3मध्ये आपले सीट आहेत 5 आणि 5 सीटवर माणसं आहेत 10. असं काही झालं आहे, अचानक भयानक प्लॅनिंग झालं आहे आणि सर्व काही झालं आहे आदित्यताईमुळे. तर आदित्यताईने खूप जास्त फोर्स केला आहे, त्याच्यामुळे आपण तयार झालो आहे. त्याच्यानंतर श्रेय जातो आहे गुड्डी आणि प्रेरणा. त्यांनी दोघांनीसुद्धा खूप हट्ट केलं आहे, त्याच्यामुळे मी आलो आहे. तर असं अचानक भयानक आता सकाळीच बॅग पॅक केली आणि आलो आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ट्रेन सुटताना किंवा मी बँड्रा स्टेशनला अजिबात व्हिडिओ केली नाही. तर आता ह्या ट्रेनमध्ये आपली तर आपल्या ह्या ट्रेन जर्नीमध्ये खूप अशी मजा आणि धमाल मस्ती करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आपला प्रवास असणार आहे बँड्रा टर्मिनल टू जुनागड. तर चला आता जाऊया आपण. आणि आता वाजले दुपारचे 2. लेट्स गो. तर नमस्कार मित्रांनो, आत्ता वाजले 3:30 आणि आत्ता आपण येऊन पोचलो आहे डहाणू रोडला आलो आहे. आणि हा आपल्या जर्नीमधला महाराष्ट्रामधला शेवटचा स्टॉप असणार आहे. नंतर आपण गुजरातमध्ये एंट्री करणार आहोत आणि आपण जाणार आहोत गुजरातमध्येच फिरायला मागाशी बोलल्याप्रमाणे. तर आता तुम्हाला डायरेक्ट भेटेन मी गुजरातमध्ये गेल्यावर. तर चला आता इथून आपल्याला वापी स्टेशन लागणार, तर वापीला भेटेन आणि वापीला जायला किती टाईम लागतो आहे ते तुम्हाला सांगेन. तर चला आता बघा, आत्ता वाजलेत, टाईमच दिसत नाही ह्याच्यावरती. ॲक्च्युली 3:27 झालीत आहेत. हे बघा रोशनी मॅडम. रोशनी काय बोलते, कसं वाटतं? अचानक भयानक प्लॅन झाला आपला. खूप छान वाटते मला. खूप धावपलसुद्धा झाली आहे. तर चला आता जाऊया, बघूया किती टाईम लागतोय. तर चला यो गाईज, या मित्रांनो आमच्या अचानक काय झालं, घाबरलो यायला मेंटल. ट्रेनमध्ये मला येत नाही. येडी ट्रेनने बघत चल. तर नमस्कार मित्रांनो आणि गुजरातमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, 1 तासानंतर आता येऊन पोचलो आहे आपण आता वापीला येऊन पोचलो आहे डहाणू रोडपासून. तर डहाणू रोडला होतो आपण 3:30ला आणि 4:30 वाजता येऊन पोचलो आहे वापीला. आणि अर्धा तास आपली ट्रेन लेट आहे. तर चला आता आपण एंट्री केली गुजरातमध्ये. वेलकम टू. ऊन खूप
खूप जास्त येते डोळ्यावरती. आपण लवकरात लवकर आधीच काळा आहे, आता पूर्ण काळे होणार आहोत आम्ही. ओके, काय करणार पण फुल फुल एन्जॉय करणार आहोत. तर मित्रांनो कलर सुद्धा आम्ही बदलून येणार आहोत. ब्लॅक अँड ब्लॅक. ब्लॅकबेरी नाही ब्लॅकबेरी नाही रे, ब्राऊन चॉकलेट वर्सेस डार्क चॉकलेट. चला मित्रांनो, काय बोलते काय काय बोल बोल काय बोल बोल. तर चला मित्रांनो, ती जर्नी चालूच आहे. जाऊया. मागाशी जेवण केलं आहे तर जेवण दाखवलं नाही, सॉरी. आता रात्रीचं जेवण तुम्हाला दाखवेल आणि पुढचे येणारे काही स्टॉपसुद्धा दाखवेल. आणि आपली ही ट्रेन सुपरफास्ट नाही तर नॉर्मल आहे, आणि नॉर्मल ट्रेन असल्यामुळे आता आपल्याला खूप सारे स्टॉप असणार, त्याच्यामुळे सर्व दाखवत राहिलं तर खूप मोठी व्हिडिओ होईल. तर चला जाऊया आता आतमध्ये. लेट्स गो. तर मित्रांनो आता आलं आहे वलसाड स्टेशन, आणि वलसाड स्टेशन आला आहे आणि मी खातोय हे बघा भेल. त्याला भेल खातोय आहे हे बघा. हे बघा बिकाजीची भेल खातोय आहे, चौपाटी भेलपुरी हे बघा. तर येताना डीमार्टवरून घेऊन आलेलो, आणि ही आपली भेल आहे. तर चला आता भेल खाऊया. तर मित्रांनो आता वाजले 6 आणि 6 वाजता येऊन पोचले आपण सुरतमध्ये. तर टायमापेक्षा आपली ट्रेन थोडी लेट आहे, तरी पण येऊन सुरतमध्ये पोचलो आता. आणि हे बघा आता आपली मंडळी दमली आहे आणि आता लुडो खेळतात आहेत. हे दाखव गुड्डी गुड्डी दाखव इकडे, ते दाखव. हे बघा आता लुडो खेळतात आहेत, लुडो. तर चला केला केला केला. तर चला आता लुडो खेळतोय, आपण पण लुडो खेळतोय. तर चला लुडो खेळूया. सुरतला पोहोचलो तर सुरतवरनं आता आपल्याला जायला किती, आणि आपली ट्रेन सकाळी पोहोचणार आहे 5 वाजता. तर बघूया आता किती वाजता पोहोचते आहे. आता सुरतला तर लेट आहे, ऑन टाईम पोहोचते का बघूया. चला. तर हे बघा मित्रांनो, आम्ही लुडो खेळतोय आहे, ही आमची मंडळी, आणि आमची ट्रेन सुटली आहे. आता लाईट बंद आहे त्याच्यामुळे थोडा अंधार आहे. चला माझा 6 आले. कुठली चालवते? 2 आले आणि सेफ झाली आपली सोनकी. तर मित्रांनो आता टाईम होतोय 6:50. 6:50 झाली आहेत आणि आपण येऊन पोचलो आहे अंकलेश्वरला पोचलो आहे. आणि मित्रांनो आपली ट्रेन 5 मिनटं लेट आहे, तर ऑन टाईमच ट्रेन आहे, त्यामुळे जास्त काही टेन्शन नाही. आणि हा बघा खूप सुंदर असा आता इथे सनसेटसुद्धा आपल्याला बघायला भेटतो आहे. तर इथे सनसेट होतो आहे. आता थोड्या वेळाने अंधारच होईल. आणि हा अंकलेश्वर रेल्वे स्टेशन सुंदर आहे आणि क्लीन आहे, अजिबात घाण नाही आहे आणि गर्दीसुद्धा नाही आहे. तर चला आपली ट्रेन सुटली आहे. तर चला ट्रेन सुटली आपली ट्रेन सुटली आहे 2 मिनटात. तर चला मित्रांनो आत्तापर्यंत ट्रेन ऑन टाईम आहे, फक्त 5 मिनटं लेट आहे, जास्त नाही. तर बघूया ऑन टाईम पोचते का. तर आता रात्रीचं जेवण काय असणार आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवेन, कारण दुपारीचं जेवण दाखवायला भेटलं नाही आहे. आणि मस्तपैकी आम्ही उनो खेळलो आहे, लुडो खेळलो आहे, मस्तपैकी मजा मस्ती करत झोपत उठत बसत सर्व काही करत आता आम्ही चाललो आहे. आमचा प्रवास कंटिन्यू आहे. तर खूप मजा येते आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल तर नवीन माणसंसुद्धा काही आहेत. आणि मित्रांनो मला वाटलं छोटा रेल्वे स्टेशन आहे, पण खरंच मोठा रेल्वे स्टेशन आहे. आणि हा आपण सोडला आहे आता अंकलेश्वर. हा बघा. तर मी कसला काला दिसतोय. तर मित्रांनो रात्रीचे 8 वाजलेत आणि 8:15 वाजता आपली ट्रेन पोहोचणार आहे वडोदऱ्याला. आणि वडोदऱ्याच्या अगोदरच ट्रेन बहुतेक लवकर आली असावी म्हणून थांबली आहे. तर बघूया आता वडोदऱ्याला किती वाजता पोहोचते. पण इथे आहे ना मध्येच थांबली आहे कुठेतरी. हा बघा मध्ये सिग्नल लागला आहे तिकडे, सगळं बहुतेक पब्लिक उतरलं आहे.
पब्लिक उतरलं आहे त्याचं कारण आहे खूप टाईम झाला, जवळजवळ 15 ते 20 मिनटं जास्त झाली आहेत, तरी पण ट्रेन एकाच जागेवर आहे म्हणून सर्वजण उतरलेत. आणि मस्तपैकी गार हवा लागते. ट्रेनमध्ये खूप गरम होत होतं, आता इथे गार हवा लागते त्याच्यामुळे बरं वाटते. त्यामुळे सर्व बहुतेक हळूहळू सर्व पब्लिक उतरते आहे. परत जर ट्रेन सुटली की मस्त धावपल होणार आहेत आणि सर्व धावत धावत वरती चढणार आहेत. तर बघूया आता तर क्रॉसिंग चालू आहे बहुतेक, कारण आता एक ट्रेन समोर जाते आपल्या ट्रेनची. तर चला आपण सुद्धा वरती चढूया, कारण धावपल नाही झाली पाहिजे. कोणाची धावपल होत असेल तर व्हिडिओ करू आपण. चला. तर मित्रांनो आता वाजलेत 8:30 आणि मित्रांनो येऊन पोचलोय वडोदराला. 15 मिनटं लेट झाली आहे ट्रेन. तर मागाशी क्रॉसिंग होती ट्रेनची, त्याच्यामुळे आपली ट्रेन थांबलेली. त्याच्यानंतर मग ट्रेनने हॉर्न मारल्यावर सर्व पब्लिक वरती चढलं, त्याच्यामुळे आपल्याला धावपल काय बघायला भेटली नाही. तर इथून सुद्धा आता 5 मिनटाचं होल्ड आहे, 5 मिनटानंतर निघणार आहे. जास्त काही पब्लिक नाही आहे हे बघा, म्हणजे आपल्या ट्रेनमध्ये जास्त पब्लिक नाही आहे. कारण मला वाटलं तर जनरल डब्यासारखा हा स्लीपर डबासुद्धा भरतो आहे की काय, पण तसं नाही भरलं आहे. बघू आता सकाळपर्यंत भरतो आहे की नाही, रात्री सांगू शकत नाही काय होईल. तर चला आता जाऊया. तर मित्रांनो आता जेवायला बसलो आणि जेवणामध्ये काय काय बघा, बटाट्याची भाजी आहे, नंतर मग ठेचा आहे, इथे लालवाली चटणी आहे, इथे ठेपला आहे आणि पोला आहे, पोला इथे आपल्याला चण्याच्या म्हणजे बेसनचा पोला इथे, आणि हे आहे आपली सुकट. तर एवढं सर्व आहे आपल्याला इथे बघायला भेटतंय बघा. हे बघा झोप्यात ना उठल्या उठल्या आणि इकडे कुठे आहेत हे बघा, हे बघा 2 भूतं बघा. गुड मॉर्निंग मित्रांनो, जुनागडमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो सकाळचे वाजले ते बघा 4:52 झाली आहेत, म्हणजे 4:50 मिनिटाला आपली ट्रेन टच झाली. 5 मिनटं लेट झाली आहे ट्रेन, तरी पण ऑन टाईम पोचली आहे. आपण पोचलो आहे आणि मस्त आहे की अंधारा अजून. तर आता आपण पोचलो आहे जुनागडला हे बघा, आणि ही आपली सर्व मंडळी सर्व बॅगी घेतली आहेत हे बघा. तर चला. तर मित्रांनो आता आपण आलो आहे जुनागड स्टेशनवरून, नंतर मग आलो रिक्षाने. तर रिक्षाचं भाडं होतं 250 रुपये, म्हणजे पूर्ण रिक्षामध्ये 5 जण 6 जण बसू शकता आरामात. तर रिक्षा घेऊन आली. आता इथे तुम्ही सांगाल आश्रम, तर आश्रममध्ये सोडतील. तुम्ही जर हॉटेल सांगाल तर हॉटेलमध्ये सोडेल. तर आता हा आमचा गेस्ट हाऊस आहे आणि हॉटेलच बोलू शकता, गेस्ट हाऊसपेक्षा खूप मोठा आहे. आणि आत्ता गरमीच्या टायमाला मला नाही वाटलेलं कोणते हॉटेल भरलेले असतील, पण आई शपथ मित्रांनो खरोखर सर्वच्या सर्व हॉटेल फुल आहेत. एवढी गिरनारची बघू शकता आता पॉप्युलरिटी वाढली. आणि मित्रांनो बघा व्ह्यू बघा कसला खतरनाक वाटतंय, एक नंबर ना मित्रांनो, खतरनाक म्हणजे खतरनाक. हा बघा कसला व्ह्यू दिसतोय आहे. तर मित्रांनो आता मी तुम्हाला आमची रूम दाखवतो आणि रूम कितीला पडली ते सुद्धा सांगतो. तर आम्हाला ही रूम पडली 1,500मध्ये आणि AC. तर ही बघा ही आमची रूम आहे आणि रूममध्ये 4 जण किंवा 5 जण राहू शकतो. एक बेड आहे, सोबत इथे 2 कुशन दिलेले आहेत आणि इथे आरसा आहे, AC आहे, प्लस फॅन आहे आणि हा टॉयलेट बाथरूम हा बघा. आणि हे बघा, आणि ही चेंजिंग रूम आहे बघा. नाही गॅलरी नाही, चेंजिंग रूम आहे येडे. तर मित्रांनो ही आमची रूम आहे आणि ही रूम आम्हाला 1,500मध्ये पडली आहे. तर आता हा ब्लॉग इथे संपवतोय. तर मित्रांनो व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो एकदा हा व्ह्यू पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो. दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, एक नंबर मित्रांनो. सुंदर व्ह्यू, सुंदर दिवसाची सुरुवात आणि सुंदर असं मनमोहक दृश्य आपल्याला बघायला भेटतोय.
तर चला मित्रांनो, ह्या सुंदर अशा दृश्यासोबत आपला व्हिडिओ इथे समाप्त करूया. व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब कीप लविंग कीप सपोर्टिंग. तोवर तुम्ही भाई कुठे तुमची रजा घेतो. टाटा बाय बाय.